नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केवल मात्र ब्लॉग्स. तर आजचा दिवस आपला दुसरा आहे ट्रिपचा आणि आज आपण जेजुरीला आहोत आणि रात्री आपल्याला तब्बल 1 वाजले पोचायला. असा कोणाचा प्रवास झाला नसेल, 12 तासाचा प्रवास आपल्याला काल झाला फक्त जेजुरीला पोचण्यासाठी. 4 तासाचा प्रवास. एवढं लवकर आला तुम्ही? हा. तर आता आपण मंदिराकडे चाललोय. चला. कुठून रोड आहे? बाकी सगळी मंडळी जाऊन आली. आपल्याला खूप उशीर झाला, आता 6:30 वाजले. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. चला. आता आपण गड चढायला सुरुवात करत आहोत. तर किती वेळ लागतोय आपल्याला. आणि तिकडे मम्मीच आहेत, दर्शन घेत आहे अजून. कोटी जय मल्हार. मम्मी आंटी सगळे आहेत ते, बाकीचे दर्शन घेऊन गेलेले आहेत. खूप दम लागलेला आहे आणि पाणी पण पिलं नाही त्याच्यामध्ये. मजा येते. गणपती बाप्पांची माहिती आहे. तर आपण मुख्य दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत. चला. इथे आपल्याला आंटी आणि आत्या भेटल्या, त्या आपल्या पुढे आले होते दर्शनाला. तर आज आपण तब्बल 5 वर्षानंतर आपल्या कुलदेवताचे दर्शनासाठी आलेलो आहोत आणि त्याचं निमित्त ठरले ते म्हणजे ट्रिप. आणि आपण नक्कीच दरवर्षी येण्याचा प्रयत्न करू आपल्या कुलदेवताच्या दर्शनासाठी. आधी आपण आता दर्शन घेऊ. दर्शन रांगेकडे चाललो. सुंदर वातावरण आहे. आता आपण देवाचं इथून दर्शन घेतलं मंदिरात. हे तुळजाभवानी मंदिर आहे. आणि इकडे मागे शिव मंदिर आहे.
जराडेश्वर महादेवाचं आणि हे विष्णुपद आहेत जे खूप फेमस आहेत. आपण रील्स वगैरे बघतो. बाबा आहेत, आळसा देवी, गडावरून दिसणारा हा सुंदर असा व्ह्यू आहे इथे बघा. दिवा लावतात तिथे देवाच्या नावाचा. सुंदर असं आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊ थेट पंढरपूरला. नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे सगळे बनवणार आहेत, बनवून घेतला असेल. चला आपण गाडीतून आलेलो आहे. कांदे आहेत नाश्त्याला. ही गाडी दिसते आपल्याला. सगळं सामान पॅक झालेलं आहे आणि आपल्याला आता थेट कोल्हापूरला निघायचं आहे आणि मग उद्या पंढरपूरला. चला कसं काय प्रवास होतो. आधी डिसाईड झालेलं की पंढरपूरला जावं आणि मग तिथून कोल्हापूरला. पण प्लॅनमध्ये चेंज परत आणि किती वेळ अजून चेंज होईल काय माहीत नाही. शेवटी बाईक आहेत आपल्या बसमध्ये. पनोती ट्रिप कवा होईल नाही आता बघा. टायर पण आता कामांच्या गेला. कोणचा टोन बघून निघलेलं कम आहे. आता आपल्याजवळ स्टेपनी पण नाही आहे ना काही नाही. पंढरपूरमध्ये आपण टायर घेणार होतो ते सगळे बरोबर आहे. आता पंढरपूर इथून 1 तास आहे. किती वेळ लागते आता नियोजन करतायत ड्रायव्हर काका. आता सगळं सामान काढले आणि सगळं तिथे आपण जेवायला बनवू तोपर्यंत. म्हणजे 1-1.5 तास वाया घालवण्यापेक्षा जेवण करून घेऊ. बघू चला कसं होतं नियोजन. खूप वांदे झालेत, खूप म्हणजे खूपच. अशी ट्रिप ना कोणाची झाली नसेल. काय आयन कसं वाटला? पक्का बेकार नाही का? नाही बघा कसं हाल व हाल. तर राव त्याचे असते नशिबात ते होतोय. बघूयात आता. सर्व त्या साईडला आम्ही जागा बघितली ती बसलेली आहे. खूप बेकार हाल झालेले आज आणि काल. आपल्याजवळ आता पाणी पण नाही आहे. पाणी गोसायला मल्यान काय चालू वगैरे असलं तर बघायला तो टाली माणसं मला बघा कसा रुसाचा. घरां कोणी का बघू.
त्या घरात विचारला समोर त्यांच्याकडे पाणी नाही आहे. गुरांना पाचायचं पाणी आहे तर आपल्या काही यूजमध्ये नाही ना. पुढं तिथं टपरी होती तिथं पण विचारलं, तिथे पण नाही आहे पाणी. बघूयात कसं नियोजन होते. मी काका आलाय बाहेर फिरवत घेऊन जाईल तिकडे. भाजीवाला पण भेटलाय, भाजीवाला पण शोधत होती कुठे भाजी भेटली. आता भाजीवाला आलाय तो गावातून. शॉपिंग चालली आहे भाजीची. तर एक पानपोळी भेटले. बघू आता कसं नियोजन आहे. एवढी कॉकनी आहे. नाही होत. पिझ्झा काही बघू थांबा. बघ मोठा बाय बघ होते बघ. काही नाही. दुष्काळ आणि 13वा महिना कसा लागते कसं होईल आपल्यासोबत. आम्हाला बंद करून परत शिवदेवाची बरी. आमचं पानपोळी लिवल्यांना पाणीच नाही. चला ड्रायव्हर साहेब आलेले आहेत. आता ड्रायव्हर काकाला आपण पाठवले पाणी घ्यायला ते बाईक घेऊन. आता ते घेऊन आले होते ते तिकडे गाव आहे आतमध्ये, तिकडे पाणी आणायला गेले. मस्त आता येथील. चला पाण्याचा इंतजाम तर झालेला आहे. चला काय हे बघा नुसता फोन वापरायला यायला आयन काय रे. हा याला जरा आंटी इकडे बघा काय बनवून घेतले भाजी. आंटी काय करून घेतले. या भात शिजले. भाजी शिजते. पापड काय हे कोणी तळलं तुम्ही का. इथे भाजी कटिंग चालले आणि इकडे बसले. हा घराण्यावाला इकडे बघा. पोरा येऊन बिल तर खराब बी होली. आपली करा अजून बाट नाही यायला. तरी चांगला भेटून दे. एक भेटले चांगला ज्या अजून लवसू. हा उसाच्या गारा झाल्या फॅक्टरीन मागे एक आहे. ऊस खावायला भेटला पाहिजे मजा येईल. सुमरी पडले बघा जेवणावर. आता खीर बनवून घेतलेली आहे. वाजल्यात 1:30 वाजल्यात तरी काय आपला अजून टायर बनलेलं नाहीये म्हणून टाइमपास म्हणून आता खीर बनवून घेतलेली आहे. हा या काय करू हे जा पटापट. जाती पावडर टाकली ना म्हणून. पावडर टाकली म्हणून जार होती ती. आज येशील त्या चम्मच घेऊन ये तिकडून सगळे नान.
आपण आता टेस्ट करूया खीर. मोबाईल बघते मम्मी हिला झिना पटकन मोबाईल बघते. तर काय आता आपण पोचलोय पंढरपूरमध्ये आणि गाडीचा टायर पंक्चर होतो, फुटतो, म्हणजे त्यातच आपला आता सगळं शेड्यूल बोलतो. हां त्यातच आपला अख्खा शेड्यूल बिघडलेला आहे. म्हणजे काल जेजुरीला यायला आपल्याला 11 तास लागले. तो कालचा दिवस वाया गेला. मग कालचा दिवस वाया गेला म्हणजे पूर्ण. आणि आता किती वाजलेत? आता 4:30 वाजले. 4:30 वाजलेत आणि इथून परत आता डिसाईड केलं की इथून कोल्हापूरला जायचं. कोल्हापूरला जायचं म्हटलं तर 7 तास लागतील इथून जायला. म्हणजे 4-5 तास 4-5 तास लागतील जायला. आता बघूयात कसं काय. म्हणजे महिला मंडळ अर्ध्या जणी नाराज आहेत का इथे राहायचं पंढरपूरमध्ये, त्यांना शॉपिंग वगैरे करायची आहे. आणि आपल्या सगळ्या बॅग्स आहेत त्या वरती रॅकमध्ये आहेत, त्या काही काढता येत नाही जोपर्यंत आपल्याला हॉल भेटत नाही तोपर्यंत. बघूयात आता पुढे दर्शन घेऊ आपण विठ्ठलाचं, त्यानंतर काय डिसाईड होते ते बघू. चला. इकडे चंद्रभागा नदी आणि इकडे मंदिर आहे समोर. चला. आता आपण आलोय विठ्ठलाचे मूग दर्शन घ्यायला. चला. आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, मूग दर्शन घेतलेला. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, विठू माऊली की जय. सगळी मंडळी आपली इथे बसलेली आहे. आता आपला दर्शन कधीच झाला होता, मग जरा शॉपिंगला वेळ गेला आणि अजून डिसाईड नाही झाला की कुठे जायचं आहे. म्हणजे कुठे जायचं आहे आता, इथे राहायचं आहे का नाही ते अजून काही डिसाईड नाही झाला. बघूया आता. नाही तर ते कोल्हापूरला जायचं, नो आयडिया. पूर्ण दिवस रात्र आपली अशीच जाईल. चला बघूया आता. चला पटापट. कोणी लरी खाते, कोणी मजाक करते. हा ना. तू काय खाते? बिंगो. आता आपण आजचा स्टे पंढरपूरमध्ये तेच केलेला आहे. तर काय आता वाजले 10:15 आणि सगळ्यांचा मध्येच विचार झाला की आपण दर्शनाला जावं. म्हणजे 12 वाजेपर्यंत मंदिर खुललं असते तर गर्दी कमी झाली तर आपल्याला दर्शन घेता येईल. काय बरोबर ना. पश्चिम द्वार आहे इथे. आणि तुम्हाला काय सांगू, आता वाजलेत 11:30 वाजलेत. आम्ही आता झोपणार होतो, म्हणजे 10 वाजले होते. आम्ही सर्वजण आता झोपणारच होतो. तेवढ्यात एक आंटी आली आमची आणि बोलली का चला बोलते दर्शन घेऊ, म्हणजे आता गर्दी कमी असेल. आम्ही आलो. मग आता आम्ही आलो आणि एवढा भारी आमचं दर्शन झालं ना. म्हणजे एवढे हाल झाले. आणि आज फळाला फळ म्हटलं तुला आयन विठ्ठलाचं एवढे भारी दर्शन झाले ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे काय गर्दी नाही काय नाही. आम्ही सकाळी गेलो होतो पण जरा आचारसंहिता चालू होती ना, मग ते खासदारांचं लेटर घेऊन आलो होतो पण ते काय झालं नाही. आचारसंहिता चालू आहे म्हणून आता आलो आणि एवढं भारी दर्शन झालं ना. ते काका होते ते बोलले का तुम्ही जरा वेळ थांबा, म्हणजे सोडतील तुम्हाला आतमध्ये चरण दर्शनाला.
म्हणजे जी प्रायव्हेट लाईन असते ना चरण दर्शनाची, तर ती बंद केल्यावर आम्हाला सोडला. मग जिथं मुख दर्शनाची लाईन असते ना तिथं सोडला. खूप मजा आली, खूप मजा आली, खूपच मजा आली. आणि आता आपली बाकीची मंडळी पण येते चालत. हां, बाकीची मंडळी पण आली आपली दर्शन घेऊन. दर्शन झालं नाही तर मी परत पंढरपूरला येणार. हो का, असा शब्द दिला होता का? हा? आणि ही आहे दर्शन झाल्याची खुशी. बघा जोरात जोरात. आमची बस घ्या. सगळ्यांना खुशी झाली आहे दर्शन झाल्याची. हा जा तुम्ही तिकडं, तुम्ही इकडं. हॅलो हॅलो जा, चला आता. हॅलो हॅलो हॅलो. हा जा, जरा लांब लांब द्या. हा करा, जा ना, जा जा. बरंच आलू बाबा बाबा, कशा पोचायचं. हा जा. घोडागाडी. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितराज भगवान की जय. चला. या या. कोणला काय तर आता आपण आले चंद्रभागेत. चंद्रभागेला आले. मस्त इथे आंघोळ करू, म्हणजे एक शॉर्ट हातपाय वगैरे धुवू आणि मग जाऊ. येस. तर असा सीन आहे चंद्रभागेवरचा. तर हे आहे पुंडलिक मंदिर चंद्रभागेच्या जवळ. सगळेजणी आलेत, सगळे महिला मंडळ आले इथे. ती साफ पाणी आहे बघा चंद्रभागेच्या. चला कुठे माहित नाही.